झी 24 तास एक पाऊल पुढे। उल्हासनगर शहरातल्या श्रीकृष्णा पार्क अपार्टमेंट मधले रहिवासी सध्या जीव मुठीत घेऊन जगतात। त्याचं कारणही तसंच आहे। या 5 मजली इमारतीतले रहिवासी राहायला आल्यानंतर बिल्डरनं 6व्या मजल्याचं बांधकाम सुरू केलं। बांधकाम सुरू असल्यानं संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलंय। त्यामुळे लहान मुलं खेळण्यापासून वंचित आहेत। अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, पण कुणीही त्याची दखल घेईना। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। त्यावेळी मात्र पालिकेला त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावीच लागली। ही दृश्य पाहून उल्हासनगरच्या श्रीकृष्णा पार्क अपार्टमेंटच्या रहिवाशांची भीतीनं गाळणच उडाली। कारण होतं त्यांच्या इमारतीत अचानक सुरू झालेलं हे बांधकाम। 2009 साली या इमारतीला 5 मजल्यांची परवानगी मिळाली आणि त्या धर्तीवर बिल्डरनं 2011 मध्ये इमारत बांधून पूर्ण केली। इतकंच नाही तर या इमारतीतल्या 20 सदनिकांपैकी 15 सदनिकाधारक गेल्या 1.5 वर्षांपूर्वीच इमारतीत राहायलाही आले। झटपट झालेलं बुकिंग आणि वाढती मागणी लक्षात आल्यावर बिल्डरची हाव वाढली। त्यानं 2012 सुधारित आराखडा मंजूर केला आणि उल्हासनगर महापालिकेकडून 6व्या मजल्याची परवानगी मिळवली। इतकंच नाही तर महापालिकेच्या परवानगीनुसार त्यानं 6व्या मजल्याचं बांधकामही सुरू केलं आणि याच बांधकामानं आता इथल्या रहिवाशांची झोप उडाली। दीवार में डार आ गई है, कुछ भी कोई ध्यान नहीं देते हैं। इतनी तकलीफ है, इतनी जिसकी बात ही नहीं है। किसकी वजह से दरार वगैरह? ये जो बनता है ऊपर, उसके लिए आई है ना। वो दिखाया बिल्डर को तभी, जब आई थी ना तभी बुला के उसको दिखाया था। 3-4 कांच टूट गया है, ऐसा मच्छर आता है, बहुत गंदगी हो गई है, बहुत पानी की तकलीफ, सब बात की तकलीफ, बच्चे को खेलने की तकलीफ। 6व्या मजल्याच्या बांधकामामुळे संपूर्ण इमारतीच्या परिसरात बांधकाम साहित्य पडले। त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले। इतकंच नाही तर इमारतीचा पाया इतका भक्कम असेल का असाही प्रश्न रहिवाशांना पडलाय। ऊपर से कचरा गिरता है, पूरा रेती गिरता है, कभी ऊपर से सलिया गिरता है, कभी खटौनी गिरती है, कभी हथौड़ी गिरती है, लोग बच गए बहुत टाइम, कभी लकड़ा गिरता है। अभी मतलब हमको तकलीफ तो बहुत है साहब। पालिका कर्मचारी को कितना टाइम बोला है कि तब भी हम कुछ कर नहीं रहे। इधर इतना मच्छर काट रहे, इतने कचरे पड़े, पानी की बहुत तकलीफ हो रही है, तभी भी कुछ नहीं कर रहे। और ऊपर से कुछ भी गिरता है तो समझो हम लोग को, बच्चे लोग को भेजते नहीं, अभी छुट्टियां हैं तो भी नहीं भेज सकते। 6व्या मजल्यावरून विटा, दगड असं साहित्य पडत असल्यानं लहान मुलांना, वृद्धांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। जब से हमको छुट्टियां मिली तब से हम लोग बहुत परेशान हैं। हमको यहाँ पे इतने सारे बाम्बू लकड़ियाँ सब कचरे पड़े हैं, तो हम लोग खेल नहीं सकते और ऊपर हमको डर लगता है कि ऊपर से कुछ गिरे ना, तो इसलिए हम लोग को डर लगता है, इसलिए हम लोग खेलते नहीं है। इथल्या रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली, मात्र महापालिका प्रशासन त्याकडे साफ दुर्लक्ष करत होतं। इमारतीत लोक राहायला आल्यानंतर महापालिकेनं या बांधकामाला परवानगी दिलीच कशी असा सवाल नागरिक करतायत। बिल्डरचं एकच म्हणणं होतं की माझा प्लॅन मंजूर आहे आणि मी तुमच्या कुठल्याही गोष्टी ऐकणार नाही। मुळामध्ये प्रश्न असा आहे की त्याचा प्लॅन जरी मंजूर असला तरी बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय किंवा भोगवटा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर खरं म्हणजे बिल्डरने आणि आर्किटेक्टने करू द्यायला नाही पाहिजे होता। परंतु ह्यांची ही मोडस ऑपरेंडी आहे की बांधकाम सुरू असतानाच लोकांना बिल्डिंगमध्ये त्यांना ताबा द्यायचा, त्यांना इथे आणायचं आणि लोकांना राहायला आणल्यानंतर मग इलिगल गोष्टी करायच्या, जेणेकरून उद्या जर कारवाईची वेळ जर आली तर या लोकांना पुढे करून किंवा त्यांना भीती दाखवायची, त्यांना बागुलबुवा दाखवायचा की बघा आता बघा कारवाई होते, मग ते विरोध करतील आणि आपली जबाबदारी संपेल। अशा प्रकारचा एक क्रिमिनल माइंडने ह्या सगळ्या गोष्टी इथे घडण्यासाठी यांना ताबा दिलेला आहे। पुढे दाद फिर्याद घेत नाही म्हटल्यावर अखेर इथल्या नागरिकांनी झी हेल्पलाईनकडे मदत मागितली। झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट उल्हासनगर गाठलं आणि कृष्णा अपार्टमेंटच्या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं। इथल्या नागरिकांचं म्हणणं रास्त होतं, त्यामुळे आम्ही त्यांची बाजू घेऊन उल्हासनगर महापालिकेचं कार्यालय गाठलं। आयुक्त खादगावकरांसमोर या रहिवाशांची बाजू मांडली, मात्र त्यांनी तर वेगळीच शक्कल लढवली। पालिकेनं केवळ व्यावसायिक 6व्या मजल्याची परवानगी दिल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र इमारतीत लोक राहायला आल्यानंतर ही परवानगी दिलीच कशी असा सवाल हेल्पलाईननं आयुक्तांना विचारला। अखेर बिल्डर सुरक्षेच्या उपाययोजना करत नसेल, तसंच रहिवाशांना या बांधकामाचा त्रास होत असेल तर आम्ही त्वरित कारवाई करू असं आश्वासन बालाजी खादगावकर यांनी हेल्पलाईनला दिलं। तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी रहिवाशांना त्रास न होता त्यांचं बांधकाम करण्यासाठी आम्ही त्यांना क्रमप्राप्त करू। रहिवाशांना त्रास होईल असं कोणतेही बांधकाम त्या ठिकाणी होऊ देणार नाही। आयुक्तांच्या या आश्वासनामुळे आता श्रीकृष्णा पार्कमधील रहिवाशांना दिलासा मिळालाय। मात्र केवळ आश्वासनानं आमचं समाधान होणार नाही। जोपर्यंत या इमारतीत सुरू असलेलं बांधकाम थांबत नाही
तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहणार, कारण जे मुंब्र्यात घडलं ते आम्हाला उल्हासनगरमध्ये होऊ द्यायचं नाहीये. झी हेल्पलाईनसाठी उल्हासनगरहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.